नमस्कार, माझे नाव केशर गुटेकर आहे. तर मी गावाकडे आलेली आहे. तर मी आता वर गच्चीवर आले. मग आता बघायला लागले मी चौकड. हे माझं गाव कसं ग्रामीण भागामध्येच आहे, पण छान वाटतंय मला इथंच आल्यावर. गावाकडं आल्यावर खूप करमत आहे. सगळे झाडं बघायला मिळते, फळं बघायला मिळते. काही चिक्कूचे झाडं तिकडं, काही इकडे शेवग्याच्या शेंगाचा आहे, काही इकडं ही पेरूचा आहे. सगळं बघायला मिळतं आहे इथं. कसलं अजून बिगर फवारलेलं हे खायला मिळतं आहे. असं तिथं काय आहे, पेरू खूप पेरू पण लागलेत. फवारलेलं तिकडं खायला मिळतं आहे. शेंगा हे ऊस चाललेला आहे, ऊसाच्या फॅक्टरीला आहे भाज्याचं. ऊस चालू आहे जायला. ग्रामीण भागासारखं कुठंच असंही नाही. काय करायचे शहरचं नोकरी, कशाला पुरवावं पैसा, येतो मोजका पैसा. नवकाऱ्या लोक करीत येतात. कष्ट करा की तुम्ही शेतात काय करायचे ती, फार उच्च ताजं खायला मिळतं. ते फवारल्याला आयता भाजीपाला आणायचा, बुडविल्याला ढिगारे बसल्याला ती तसलं खायचं. तिथलं फवारलेलं हे का चक्कूचे झाड. तिकडं जनावर आहेत, तिकडं म्हशी गाई, ती घरच्या गाईचं, गावरान गाईचं दूध खायला. काहीतरी नारळाचं झाड, हे सगळं कष्ट करून घेतलेलं, कष्टानं सगळं केलेलं आहे. म्हणून माझी मला असं हे वाटत आहे, म्हणून सांगायला लागले तुम्हाला. कष्टातून सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. चहूकड बहरला राना, पाटामध्ये झुळू झुळू पाणी, पाखराच्या चोचीतली गाणी. शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा, रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा. वेडा पिसा छंद असा लागला